मराठी मनावर जवळपास 6 दशकांपासून राज्य करणारे अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ हे आपल्या प्रांजळ व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने अशोक मामांची दिलखुलास मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी दादा कोंडके यांच्या द्विअर्थी विनोदावर मिश्किलपणे टीका करत आपण त्यांच्या चित्रपटातून का सुटलो याबद्दल खुलासा केला. दिवंगत अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना चित्रपटात मोठा ब्रेक दिला होता. दादांच्या सुरुवातीच्या चित्रपटात लोककलांना अनुसरून उत्स्फूर्त विनोद असायचे, मात्र पुढे ते द्विअर्थी विनोदाकडे वळले. तेव्हा मी त्यांच्या चित्रपटातून सुटलो होतो. विनोद हा सकस असावा, द्विअर्थी विनोद दीर्घकाळ चालत नाहीत. असं असलं तरी दादांनी ते चित्रपटही यशस्वी करून दाखवले आणि यश मिळालं की सारं काही झाकलं जातं, असं प्रांजळ मत अशोक मामांनी व्यक्त केलं. अभिनय क्षेत्रात केवळ काय करायचंय याचा विचार करून चालत नाही, तर काय करायचं नाही आणि कुठे थांबायचं हेही कळलं पाहिजे. विनोद करताना तो पसरट न होता नेमका आणि परिणामकारक असला पाहिजे, असं मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केलं. अभिनयातले बारकावे सांगताना त्यांनी थांबण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. जास्त करून काय करायला हवं याचाच विचार होतो, पण काय करायला नको हे कळायला हवं. कुठे थांबायला हवं हेही कळायला हवं. विनोद करायचा असेल तर तो पसरट नको, तो नेमका तसाच करायला हवा, तरच तो विनोद होतो. याचा अभ्यास आणि धडा घ्यायला हवा, असं अशोक मामांनी सांगितलं. अभिनय शिकण्यासाठी वाचनापेक्षा निरीक्षणाला अधिक महत्त्व आहे. वाचनापेक्षा मी बघून खूप गोष्टी शिकलो. बघितल्यानंतर खूप गोष्टी शिकता येतात. माझ्या मामांची नाटक कंपनी होती. त्यांनी अभिनय म्हणजे काय हे प्रत्यक्षात कृतीतून दाखवलं. थेट शिकवून अभिनय येत नाही, ती केवळ नक्कल होऊ शकते. त्यामुळे प्रात्यक्षिक पाहून शिकलो. अभिनय क्षेत्रासाठी बघणं हे खूप आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. अशोक सराफ यांनी 6 दशकांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. त्यांच्या अभिनयासोबतच कॉमेडी टायमिंगचेही अनेक जण फॅन आहेत. तुम्हाला अशोक मामांचा आजवरचा आवडता सिनेमा कोणता आणि त्यांचं हे मत तुम्हाला पटलंय का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.